Hello students, good morning. See, we are going to start a new topic from your Science and Technology 9th standard textbook, and that is topic number 17. The name of that topic is the Introduction to Biotechnology. बघा, आपण तुमचा 9th स्टँडर्डचा जो टॉपिक नंबर 17 आहे, हा टॉपिक नंबर 17 सुरू करायला जातोय. टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. पहा, आधी आपण काय करून घेऊयात, टॉपिकचं नाव समजून घेऊयात, काय आहे त्याच्यामध्ये, काय दिलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी, व्हॉट आर द इम्पॉर्टंट एरियाज ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, अँड आफ्टर दॅट हिअर आर 2 क्वेश्चन्स फॉर यू. कॅन यू रिकॉल मध्ये जे क्वेश्चन असतात ते इथे 2 क्वेश्चन दिलेले आहेत. मी त्या 2 क्वेश्चनचे देखील आपण आन्सर बघणार आहे आणि नंतर या टॉपिकचं इंट्रोडक्शन आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो लेट अस सी or let us start with the concept of biotechnology. See, आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी कशाला म्हणायचं, किंवा हा जो टॉपिक आहे हा तुमच्या सिलेबसमध्ये का बरं इन्क्लूड केलेला असेल. व्हॉट इज द नेम ऑफ द टॉपिक स्टुडंट्स? इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे जैवतंत्रज्ञानाची ओळख असं या टॉपिकचं नाव आहे. सी, आता फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मिनिंग ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. पहा, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, कशाला म्हणायचं बायोटेक्नॉलॉजी. सी, बायोटेक्नॉलॉजी इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड्स. स्टुडंट्स, कोणते 2 वर्ड आहेत तो, तर एक म्हणजे बायोलॉजी आणि दुसरा म्हणजे टेक्नॉलॉजी विच कंबाईन टू फॉर्म बायोटेक्नॉलॉजी. बघा, हे 2 वर्ड मिळून काय तयार झालेलं आहे, बायोटेक्नॉलॉजी. ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बेसिकली 2 वर्ड्स स्टुडंट्स. बायोटेक्नॉलॉजी means biology plus technology. Ata, what is the actual meaning of biotechnology? All of you know that. What is the meaning of bio? Bio means living organism. Logy, study. Okay, the branch of science which deals with the study of or the include the study of living organism. That branch of science is known as biotechnology. Biology and technology. See, the technology is based on biology. That technology is known as biotechnology. बरोबर, अशी टेक्नॉलॉजी की जी कशावरती बेस्ड आहे, बायोलॉजीवरती बेस्ड आहे, त्या टेक्नॉलॉजीला काय म्हणायचं, बायोटेक्नॉलॉजी असं म्हणायचं. सो मी काय म्हटलं, टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन technology based on biology known as biotechnology. क्लियर, हे आपण बघितलं शब्दावरून अर्थ. ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड्स, बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजी. सी, बायोलॉजी मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लॉजी मीन्स स्टडी. ओके, सो बायोलॉजी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी, म्हणजे ही सायन्सची अशी ब्रांच आहे. अधिक त्याच्यामध्ये काय केलं आपण, टेक्नॉलॉजी ॲड केली. तर इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ टेक्नॉलॉजी विच बेस्ड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स और ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ दी स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचा यूज करून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रांचला सायन्सच्या काय म्हटलं जातं, बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. स्टुडंट, सी, आता या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणता सिलेबस बघायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी आणखीन एक आपण डेफिनेशन लिहूयात. सो इट इज डिफाइन्ड ॲज बायोटेक्नॉलॉजी इज defined as branch of science which deals with study of living organism on the basis of टेक्नॉलॉजी. ओके, बघा, आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये बेसिकली स्टडी कशाचा इन्क्लूड केला जातो, तर याच्यामध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस. द पॉईंट नंबर फर्स्ट, स्टडी इन्क्लूड्स
or the biotechnology includes study of artificial genetics changes. What is the meaning of artificial genetic changes? And hybridization of living organism or hybridization in living organism for the human welfare. ओके, बघा बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन समजली. इट इज डिफाइन्ड ॲज ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी कशाचा करणार आहे स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन दी बेसिस ऑफ टेक्नॉलॉजी. आणखी मग याच्यामध्ये स्टडी कशाचा होतो तर आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस. सी बायोटेक्नॉलॉजीमध्ये सायन्सच्या और बायोलॉजीच्या एका इम्पॉर्टंट ब्रांचचा स्टडी केला जातो स्टुडंट, अँड दॅट ब्रांच इज नथिंग बट दी जेनेटिक्स विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. ओके, सायन्सच्या कोणत्या ब्रांचचा स्टडी केला जातो जेनेटिक्स या ब्रांचचा स्टडी केला जातो. आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस. आता जेनेटिक्स जीन्स तुम्हाला माहीत आहे पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंग तयार होतो, ऑफस्प्रिंगपासून आणखी न्यू जनरेशन, वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन टू अनादर नेक्स्ट जनरेशन. हे जे होतं हे इट हॅपन बिकॉज ऑफ दी जीन्स, अँड जीन्स इज रिलेटेड विथ दी ब्रांच जेनेटिक्स. मग त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल चेंजेस असतील तर ते केले जातात विथ द हेल्प ऑफ विच ब्रांच बायोटेक्नॉलॉजी. आणखीन याच्यामध्ये काय केलं जातं तर हायब्रिडायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल बघा, आता हायब्रिडायझेशन सांगायचं म्हटलं तर काय सांगूयात बघा, एक आंब्याचं झाड आहे हां, आणि त्या आंब्याच्या झाडाला फळं खूप लवकर येत आहेत, आणि दुसरं आंब्याचं झाड आहे की त्याची ग्रोथ खूप होती आहे. तर काय केलं जातं ग्रोथ पण लवकर झाली पाहिजेत आणि फळं पण गोड आली पाहिजेत. अशा दोन्हीही प्लांट्सचे काय केले जातात तिथं सीड कलेक्ट केले जातात. म्हणजे हे एक डिफरंट सीड आणि ते एक डिफरंट सीड, असे दोन डिफरंट सीड घेऊन तिसराच न्यू प्लांट तयार केला जातो. दॅट प्रोसेस और धिस प्रोसेस इज नोन ॲज हायब्रिडायझेशन. ही जी काही प्रोसेस आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला माहीत असेल कलमं वगैरे तुम्ही बघितली असतील आजकाल. कलमी आंबे जे असतात ते इतकंसं छोटंसं झाड असतं तरी पण त्याला खूप सारे आंबे आलेले असतात. इट हॅपन हे कशामुळं तर इट हॅपन ड्यू टू ओनली बायोटेक्नॉलॉजी. लक्षात येत आहे. सो आणखी काय केलं जातं ज्या पद्धतीनं प्लांट्समध्ये केलं जातं, ॲनिमल्समध्ये केलं जातं, लाईक ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा केलं जातं. फॉर विच पर्पज फॉर ह्युमन वेलफेअर. इट्स ऑल अबाउट दी स्टुडंट्स बायोटेक्नॉलॉजी. क्लिअर. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय समजलं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड. दॅट वन इज नथिंग बट दी बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन दी बेसिस ऑफ टेक्नॉलॉजी जर का केला जात असेल तर याला म्हटलं जातं बायोटेक्नॉलॉजी. नाउ मूव्हिंग टुवर्ड अवर क्वेश्चन्स. कॅन यू रिकॉल व्हॉट कॅन यू रिकॉल. सी विच कॉम्पोनंट्स ब्रिंग अबाउट इम्पॉर्टंट प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा त्यांनी विचारलेलं आहे की विच कॉम्पोनंट्स असे कोणते कॉम्पोनंट आहेत विच ब्रिंग अबाउट इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणते कॉम्पोनंट लिव्हिंग ऑर्गॅनिझममधल्या इम्पॉर्टंट प्रोसेस घडवून आणतात असं विचारलेलं आहे. तर ऑल ऑफ यू नो दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे वी ऑल आर ओके जे ब्रीथ करू शकतात, ज्यांना फूड, वॉटर, एअर आणि सॉईल यांची गरज असते त्यांना काय म्हटलं जातं आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो. ओके, आणि ज्यांना लागत नाही त्यांना काय म्हटलं जातं नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात स्टुडंट्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन ॲज बायोटिक कॉम्पोनंट. ओके, बायोटिक कॉम्पोनंट म्हणजे कोणते कॉम्पोनंट तर लिव्हिंग जे काही लिव्हिंग थिंग्स येतात ते सगळे कशामध्ये येतात बायोटिकमध्ये येतात. बायो मीन्स लाईफ. सो इथं काय लिहिणार आहे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अँड हिअर इज दी सेकंड वन इज दी कोणकोणते कॉम्पोनंट्स विचारलेले आहेत की जे आपल्या ज्या रेग्युलर लाईफ प्रोसेसेस असतात त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर एक तर आहेत बायोटिक कॉम्पोनंट्स. बायोटिक कॉम्पोनंटमध्ये मग कोण कोण येणार सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते येणार, जे लिव्हिंग कॉम्पोनंट आहेत ते येणार सगळे. आणि अबायोटिक कॉम्पोनंट another one is the abiotic component and that abiotic components are nothing but the students non-living components. Organism म्हणण्यापेक्षा आपण असं लिहूयात living components. ओके, non-living component. ओके, आता लिव्हिंग मध्ये कोण येऊ शकतं फूड,
वॉटर, ओके. आणि याच्यामध्ये काय येऊ शकतं, एअर, सॉईल, हे सगळे कशामध्ये येतात, नॉन लिव्हिंग कंपोनंटमध्ये. दीज टू कंपोनंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर, आता एअर म्हटलं तर एअरमध्ये काय काय आहे, व्हेरियस गॅसेस आर देअर, ओके. एअरमध्ये काय असतात, व्हेरियस गॅसेस असतात, लाईक O2 इज इम्पॉर्टंट फॉर ब्रिदिंग पर्पज, ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर ब्रिदिंग पर्पज. असे जे कंपोनंट्स असतात, दीज कंपोनंट्स मीन्स विच कंपोनंट स्टुडंट्स, बायोटिक कंपोनंट अँड अबायोटिक कंपोनंट आर इम्पॉर्टंट फॉर दी processes in living organism which are important for the bringing about the important process in living organism. क्लिअर झालेला आहे, आन्सर मिळालेला आहे, कोणते कंपोनंट वर्कआउट करतात तिथं. नाउ मूविंग टुवर्ड अवर नेक्स्ट क्वेश्चन, अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट दी विच इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा काय विचारलेलं आहे, विच इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं सगळ्यात स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणतं आहे हे विचारलेलं आहे. ऑल ऑफ यू नो दॅट विच वन इज दिस स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Smallest unit of living organism is nothing but the students cell. Very very important one. Cell is a basic unit of body of living organism. Now we are going to discuss about some information about cell. Okay, बघा cell हे काय आहे तर it is basic important unit of body of living organism. ओके, बघा सेल हे काय आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. सो व्हॉट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज दी सेल. आणि ज्याच्यामध्ये सेलचा स्टडी केला जातो दॅट ब्रांच ऑफ सायन्स इज नोन ॲज cytology student, or it is also known as cell biology. See, so what is a cell biology? Cell biology, it is a branch of biology which deals with the study of basic unit of cell of all the cells which are present in the living organism. So आपण इथे लिहूयात, what is a cytology? It is branch of biology which deals with study of basic unit of cell. मग त्याच्यामध्ये फक्त सेलचा स्टडी केला जाईल का तर स्ट्रक्चर ऑफ सेल, फंक्शन ऑफ सेल, व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ सेल, या सगळ्याचा स्टडी ज्या सायन्सच्या ब्रांचमध्ये केला जातो दॅट ब्रांच ऑफ सायन्स और दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी इज नोन ॲज सायटॉलॉजी. क्लिअर झालेलं आहे काय आहे ते, हे दोन्ही क्वेश्चन समजले. सो सेल म्हणजे काय हो, इट इज अ बेसिक युनिट ऑफ ह्युमन बॉडी किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, ह्युमन बॉडीज नाही म्हणू शकत आपण, व्हेरी सॉरी, इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कसं कोण आहे तर सेल आहे. लाईक घर, आपण घर बांधतो, ओके, तर मग घर बांधण्यासाठी आपल्याला काय लागतं तो ब्रिक्स, ओके, किंवा घर बांधताना बेसिक कोण असतं, बेसिक काय असतं तिथं तर भिंत असते, आणि भिंत बांधण्यासाठी आपल्याला काय लागतं ब्रिक्स लागतात. ब्रिक्स म्हणजे त्याला काय म्हटलं जातं विटा असं म्हटलं जातं. ते कसं बेसिक युनिट असतं तसं सेल हे आपल्या ह्युमन बॉडी किंवा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या त्याचं मेन स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोण जर का असेल तर ते असतं सेल. मग बघा या सेलवरून आयदर द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सिंगल सेल और बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ मल्टी सेल्स. त्याच्यावरून त्याचे दोन टाईप्स पडलेले आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सी टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम आपण इथे लिहूयात. सो इथे मी लिहिते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सी ऑल ऑफ यू already studied about the unicellular and multicellular organism. What is mean by unicellular organism students? Unicellular organism, the organism having
ओनली सिंगल सेल. ओके, ज्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त एकच सेल असणारे अशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. किंवा आपण इथं लिहूया बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम single cell. That organism are known as unicellular organism. If you know that the examples of unicellular organism, number of unicellular organism students कोण कोणते तो, एक आहे अमीबा, सेकंड आहे पॅरामेशियम, थर्ड आहे युग्लिना. These are known as unicellular organism because the body of these organisms or these microorganisms is made up from single cell only. All their functions and structure or functions of the body is performed by single cell. That's why these organisms are known as unicellular organism. Next, moving toward multicellular organism. See, uni means single, cell means cell. Multicellular organism. Okay, आता बघा मल्टी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मल्टी? मल्टी मीन्स मेनी, एकापेक्षा जास्त. सो डेफिनेशन आपण काय सांगू शकतो, बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम मेड अप फ्रॉम, बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम मेड अप फ्रॉम नंबर ऑफ सेल्स. ओके, म्हणजे खूप साऱ्या असणार आहेत. दॅट मेड अप फ्रॉम नंबर ऑफ सेल्स. दॅट ऑर्गॅनिझम इज नोन ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल ह्युमन इज द एक्झाम्पल ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ॲनिमल्स असतील ते पण काय असतात तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. जर का आपल्या बॉडीमध्ये बघितले तर नंबर ऑफ सेल्स आहेत. नर्वस सेल्स वेगळ्या आहेत, कार्डियाक सेल वेगळ्या आहेत, मसल सेल्स वेगळ्या आहेत, बोन सेल्स वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या सेल आहे. सो आवर बॉडी इज मेड अप फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ सेल. सो ह्युमन इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, क्लिअर झालं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. सी इथं काय आहे हो, सिंगल सेल आहे. व्हॉट इज अ सेल? सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा म्हणजे एक सेलपासून काय होणार, सिंगल सेलच्या काय झाल्या मल्टी सेल झाल्या. मल्टीसेल मल्टीसेल्युलर म्हणजे खूप साऱ्या सेल एकत्र आल्या. व्हेन नंबर ऑफ सेल्स आर गॅदर्ड टुगेदर, आर कलेक्टेड टुगेदर, देर इज अ फॉर्मेशन ऑफ टिश्यू टेक्स प्लेस. स्टुडंट्स काय तिथे तयार होतं तर टिश्यू तयार होतं. म्हणजे बघा जसं की ह्युमन बॉडीचं कसं असतं तर सेलपासून टिश्यूपासून ऑर्गनपासून ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिझमपासून मोठा एक लिव्हिंग बीइंग किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतं. म्हणजे लाईक हायरार्की असते बघा. आता हायरार्की म्हणजे काय सांगते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल लेटर घेतलं आपण, लेटर घेतलं. लेटरपासून काय तयार होणार, वर्ड तयार होणार. वर्डपासून काय तयार होणार, सेंटेन्स तयार होणार. सेंटेन्सपासून काय होणार, लेसन तयार होणार. आणि लेसनचं एक व्हेन नंबर ऑफ लेसन्स आर गॅदर टुगेदर देर इज अ फॉर्मेशन ऑफ टेक्स्टबुक टेक्स प्लेस. बघा फॉर एक्झाम्पल लाईक अ लेटर. हां, मोड ऑफ ऑर्गनायझेशन बघा कसा असतो, म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये पण असाच असतो. लेटर, सिंगल लेटर. फॉर एक्झाम्पल ए घेतला आपण, ए पासून फॉर एक्झाम्पल वर्ड तयार झाला एखादा. फॉर एक्झाम्पल ॲपल घेऊयात आपण. नेक्स्ट वर्ड झाल्यानंतर काय तयार होईल, सेंटेन्स तयार होईल. ओके, सेंटेन्स. ॲपल इज अ स्वीट असं म्हणूयात आपण. ॲपल इज अ स्वीट फ्रूट. ओके, और ॲपल इज अ फ्रूट काही म्हणा. नेक्स्ट सेंटेन्सपासून लेटर, वर्ड, सेंटेन्स नंतर काय तयार होईल तर लेसन तयार होईल त्याच्यावरती एक. आणि लेसन झाला की सिंगल लेटर, नंबर ऑफ लेटर एकत्र आल्यानंतर काय झालं, वर्ड तयार झालं. जेव्हा खूप सारे वर्ड एकत्र आले तेव्हा काय झालं तयार, सेंटेन्स तयार झालं. सेंटेन्स खूप सारे एकत्र आल्यानंतर लेसन तयार झाला. अँड व्हेन देर आर नंबर ऑफ लेसन्स आर कलेक्टेड टुगेदर दिस अ फॉर्मेशन ऑफ टेक्स्टबुक टेक्स प्लेस. बरोबर. लास्ट ॲट द एंड काय होतं, टेक्स्टबुक तयार होतं. तसंच ह्युमनच्या बाबतीतसुद्धा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीतसुद्धा काय होतं, सुरुवात होते सिंगल सेलपासून. सो व्हॉट इज अ बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दॅट्स वाय
म्हणूनच मी काय केलेलं आहे तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. एक सेल येणार बघा, सिंगल सेल. व्हेन नंबर ऑफ सेल और ग्रुप ऑफ सेल कलेक्टेड टुगेदर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टिश्यू टेक्स प्लेस. ओके, टिश्यू एकत्र आल्यानंतर काय तयार होणार, तिथं खूप साऱ्या टिश्यू एकत्र आल्यानंतर तिथं काय तयार होणार, ऑर्गन तयार होणार. ऑर्गन तयार आल्यानंतर जेव्हा खूप सारे ऑर्गन तिथं येणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेन असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, तेव्हा तिथं काय तयार झाली, ऑर्गन सिस्टीम तयार झाली. आणि ऑर्गन सिस्टीमपासून एक काय तयार होतो, ह्युमन बिईंग तयार होतो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. बरोबर का? सो सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्या दोघांचे इंटर रिलेशन समजतंय तुम्हाला. बघा, सेल, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता जे पुढचं आहे ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फॉरगेट अबाउट दॅट. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इम्पॉर्टंट पॉईंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी टिश्यू. आता आपल्याला काय बघायचं आहे, टिश्यू म्हणजे काय. सो व्हॉट इज अ टिश्यू? टिश्यू इज नथिंग बट काय सांगणार हो, सेलपासून काय तयार झालेलं आहे, टिश्यू तयार झालेला आहे. सो आपण इथे लिहूयात, टिश्यू इज ग्रुप ऑफ सेल. बरोबर का? जेव्हा खूप साऱ्या सेल एकत्र येतात तेव्हा तिथं तयार काय होतं, तर टिश्यू तयार होतो. सो टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल्स. आता सेल म्हणून चालेल का, सेल म्हटलं तरी चालेल कारण की आपण इथं ग्रुप म्हणतोय, किंवा ग्रुप ऑफ सेल्स म्हटलं तरी चालेल. विच हॅविंग, बघा, विच हॅविंग सेम स्ट्रक्चर, सेम ओरिजिन अँड सेम फंक्शन. ओके, त्याला काय म्हणायचं, टिश्यू असं म्हणायचं. क्लिअर झालेलं आहे काय काय सांगितलं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, इथंपर्यंत सफिशियंट आहे. इथून रिमेनिंग जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सो फर्स्ट एक क्विक आपण काय घेऊयात, रिव्हिजन घेऊयात किंवा काय म्हणूयात, एक क्विक रिकॅप घेऊयात जो काही आत्ता आपण बघितलेला आहे त्याचा. बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघताना आपण बघितलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी दॅट इज नोन ॲज बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर आपण 2 क्वेश्चनची आन्सर बघितली. त्यानंतर आपण व्हॉट इज मीन बाय सेल बघितलं, आणि सेल नंतर आपण काय बघितलेलं आहे, सेल, टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन, ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टीम, आणि ऑर्गन सिस्टीम नंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने तयार होतो हे बघितलं. आफ्टर दॅट काय बघितलं आपण, टिश्यू म्हणजे काय, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल हॅविंग सेम स्ट्रक्चर, हॅविंग सेम ओरिजिन अँड हॅविंग सेम काय असतो, तर फंक्शन सांगितलं ना मी, हां, हॅविंग सेम फंक्शन्स. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.